हॅलो गाईज, मी प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काठपदर साडीवरती आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे की जेणेकरून आपण युनिक क्लासिक दिसेल। काठपदर साडी ही प्रत्येक महिलेची आवडता विषय असतो, पण काठपदर साडी ही थोडीशी जड असते, हेवी असते आणि त्यामुळे ती सांभाळायला आपल्याला नको वाटतं। पण जेव्हा हीच काठपदर साडी आपण व्यवस्थित टिप्सने वेअर केली तर आपल्याला त्याचा कसल्याही प्रकारचा हेवीपणा जाणवत नाही। काठपदर साडी जेव्हा पण आपण नेसत असतो तेव्हा त्या साडीवरती आपल्याला जे ब्लाऊज चूज करायचे ते ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट सिलेक्ट करा, कारण ज्यावेळी काठपदर साडीवरती आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालतो ना त्यावेळी त्या साडीचा लुक अजून जास्त खुलून दिसतो। एखादी सिंपल काठपदर साडी आहे आणि ती तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करा, खूप छान युनिक लुक तुमचा दिसेल। जेव्हा काठपदर साडी आपण घालतो त्याच्यावरती तुम्ही जास्त फुल स्लीव शिवण्यापेक्षा शॉर्ट स्लीवच्या ज्या ब्लाऊज असतात त्याला तुम्ही प्रेफर करा। शॉर्ट स्लीवचे जे ब्लाऊज आहेत ना त्याने आपला लुक छान दिसतो, पण शॉर्ट स्लीवचे ब्लाऊजमध्येही तुमची जे हात आहेत त्याच्याबरोबर फिटिंग हवी त्या ब्लाऊजला, त्याच्यामध्ये थोडासा जरी लूजपणा असेल तरीही तो ब्लाऊज छान दिसत नाही। काठपदर साडीवरती आपण काय करतो तर जे 3/4 स्लीव्ज आहेत तेवढे ब्लाऊज शिवतो, पण काहीजण थोड्याशा जास्त वरती शिवतात, काहीजण त्याच्यापेक्षा थोड्याशा वरती शिवतात आणि ते छान दिसत नाही। शिवताना तुम्ही बरोबर आपल्या दंडाच्या म्हणजेच आपला जो कोपूर असतो हाताचा बरोबर तिथे आली पाहिजे एवढीच बाही शिवली तर तुमचा लुक अजून जास्त उठून दिसतो। काठपदर साडी जेव्हा तुम्ही वेअर करता त्यावरती जेव्हा तुम्ही ज्वेलरी वेअर करणार आहात ते ज्वेलरी वेअर करताना एक टिप नेहमी लक्षात ठेवायची, याच्यावरती मोत्याची ज्वेलरी असेल, ऑक्सिडाईज ज्वेलरी असेल, टेम्पल ज्वेलरी असेल, हे खूप छान दिसतं, पण जेव्हा तुम्ही ही ज्वेलरी वेअर करणार आहात तेव्हा ही ज्वेलरी वेअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही मोत्याची ज्वेलरी घातली तर तुम्ही सगळी मोत्याची ज्वेलरी घाला, जर तुम्ही ऑक्सिडाईज्ड घातली तर सगळी ऑक्सिडाईज्डच घाला। म्हणजे एकच तुम्हाला पॅटर्न सिलेक्ट करायचा आहे, मिसमॅच अशा पद्धतीने करायचं नाही आहे, मिक्स ज्वेलरी तुम्हाला वेअर करायची नाही। काठपदर साडीवरती तुम्ही गळ्याबरोबरची जी ज्वेलरी असते तशा ज्वेलरीसुद्धा सिलेक्ट करू शकता। स्टोन ज्वेलरीसुद्धा खूप छान दिसते। काठपदर साडीवरती तुम्ही नेहमी जे इयरिंग्स आहे ते स्टड इयरिंग्स यूज करा। स्टड इयरिंग्समुळे तुम्ही क्लासिक दिसता आणि लुकसुद्धा खूप छान दिसतो। काठपदर साडीवरती तुम्ही स्टड ज्वेलरी असेल किंवा तुम्ही झुमकेसुद्धा ट्राय करू शकता। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती टिकली लावता तेव्हा ती स्टोनची लावू नका, कारण ती जवळून दिसते पण लांबून दिसत नाही। अशावेळी तुम्ही चॉकलेटी एखादी गोल टिकली किंवा मग चंद्रकोर टिकली प्रेफर करा, याने लुक छान दिसेल। जर तुम्हाला काठपदर साडीवरती मॉडर्न दिसायचं असेल तर तुम्ही हाय पोनीटेल घाला, याने सुद्धा खूप मॉडर्न दिसलं जातं। जर तुम्हाला हाय पोनीटेल आवडत नसेल तर तुम्ही क्लासी बन करा, म्हणजे बन करताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मॉडर्न पद्धतीने केलं तर ते अजून जास्त खुलून दिसतं। काठपदर साडीवरती ब्लाऊज जेव्हा तुम्ही स्टिच करता तेव्हा ते ब्लाऊज डीप नेकचे असावे। डीप नेकच्या ब्लाऊजमुळे काठपदरच्या साडीला जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटते आणि ती साडी जास्त खुलून दिसते। त्याचप्रमाणे तुम्ही जर आयब्रोज करत असाल तर तुम्ही अँगल शेपच्या आयब्रोज करा, याने सुद्धा लुक छान दिसेल। जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल काठपदर साडीवरती तर तुम्ही हातामध्ये साडीच्या कलरच्या बांगड्या वेअर करू शकता, पण जर तुम्हाला ट्रेडिशनल लुक हवा असेल तर तुम्ही हिरव्या बँगल्सला प्रेफर करा। या हिरव्या बँगल्समध्ये तुम्ही गोल्डनच्या बँगल्स किंवा मोत्यांच्या बँगल्ससुद्धा घालू शकता। तुम्हाला जास्त हेवी ज्वेलरी आवडत नसेल किंवा जास्त ज्वेलरी परिधान करायला आवडत नसेल तर तुम्ही गळ्यासोबतचा एकच छोटासा नेकलेस जरी वेअर केला तरीसुद्धा तुम्ही छान दिसाल, किंवा मग एक लॉंग नेकलेस फक्त तुम्ही वेअर करू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्ही काठपदर साडी घालणार असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा, तुम्ही जास्त युनिक दिसाल, क्लासिक दिसाल, मॉडर्न दिसाल आणि ट्रेंडही या पद्धतीने सध्या चालू आहे। होप सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा। थँक्यू।